तर दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी तो मुंबईची तुंबई करतो आणि मग सुरू होते राजकीय चिखलफेक. चिखलफेक करणारे कधी सत्ताधारी असतात तर कधी विरोधकांच्या बाकावर बसलेले असतात. त्यामुळे पावसाच्या तडाख्यापासून मुंबईला वाचवणारे कैवारी कोण आणि मुंबईची तुंबई करणारे वैरी कोण या प्रश्नाचं उत्तर गेल्या 2-1 पिढ्यांना तरी सापडेनासं झालंय. मुंबईची दैना उडाली असताना सुरू असलेल्या राजकारणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. पेशंटशीनी सांगितलं होतं, खोटारडेपणा त्यांचं लोकांसमोर आला. आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाये शोर. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला. तुमच्या ताब्यामध्ये एवढी वर्ष मुंबई होती, तुम्ही काय केलं? ही आहेत आपल्या नेते मंडळींची आजची वक्तव्य. पहिल्याच मोठ्या पावसानं सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झालेले असताना दुसरीकडे आपले नेते मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना बिलकुल थकत नसल्याचं चित्र आहे. तोंडावर आलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि त्यात पहिल्याच पावसानं झालेले मुंबईचे हाल, या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवला नाही तर ते विरोधक कसले. पहाटेपासून पाऊस मुंबईकरांवर कोसळत राहिला आणि दुपारनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कोसळून पडायला सुरुवात केली. याचा श्रीगणेशा केला आदित्य ठाकरेंनी. गेले 2-3 वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता. मग नेमकं असं काय झालं की आत्ता आपण पाहतोय आपल्या मागे आता जनरेटर लावला, पण इथे पंपच लावले नाही. जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले. कशासाठी होतं हे, का म्हणून होतंय, मुंबईचे हाल का होतात असे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल, गेले 2 वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा हा लोकांसमोर आणत होतो. मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली, पण कुठेही काही सुधारणा झाली नाही. तातूरमातूर उत्तरं दिली गेली. पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत हे दिसतंय. एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत, पण मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाही आहेत. हेच काय तुम्ही पहा, मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदेंनी बनवायचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं श्रेय एकच आहे की 1 किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठे नाही. आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे. नालेसफाईच्या विषयावरून एकमेकांवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांनी पावसाच्या पहिल्याच दिवशी आरोपांचा प्रचंड गाळ उपसला. दोन्हीकडून एकमेकांवर आरोपांची प्रचंड चिखलफेक झाली. रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा. एकतर जे एशनशीनी सांगितलं होतं, खोटारडेपणा त्यांचं लोकांसमोर आला. ग्रीन कार्पेट घालून नालेसफाईची पाहणी असेल, इकडे असेल तिकडे असेल. कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली आहे तुम्ही, कोणाकडून दंड आकारलेला आहे, कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. कारण खड्डेमुक्त तर झाले नाही, पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत. मी भाजपला असेल किंवा एशनशीनं सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, इथे लक्ष द्या. कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांचे हाल झालेले आहेत. आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड, सीसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते. आणि मग ते पाहणी कुठे करत होते? थेम्सवर का त्या ठिकाणी असलेल्या पॅरिसमधल्या सीन नदीवर? कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाये शोर, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. एकीकडे ठाकरे विरुद्ध भाजप असं वाकयुद्ध रंगलं असताना काँग्रेसनंही आपल्या भात्यातले काही राजकीय बाण काढून स्कोअर करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला. मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत केलेला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष या तुंबलेल्या मुंबईच्या अनुषंगानं लक्षात येतोय. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आणि प्रशासक आले, तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवी ज्या आहेत त्या 90,000 कोटींच्या होत्या. त्या तर सर्व फस्त केल्याच केल्या. दरम्यानच्या काळात तर सर्व शासकीय अनुदान फस्त केलं. नव्याने 1,600 कोटी रुपयांचं कर्ज काढलं आणि हा सगळा मलिदा जो आहे हा लाटण्याचं काम हे सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आज मुंबई खोळंबलेली आहे. आज आपण बघतोय अंधेरी सबवे असेल,
चेंबूर असेल, शीव असेल, धारावी असेल, हिंदमाता असेल, अशा विविध ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पाणी साचलं. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आम्ही मान्सूनपूर्व तयारी संदर्भात विविध प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. रस्त्याच्या कॉन्क्रिटी संदर्भामध्ये भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही बोलत आहोत. आज ही जबाबदारी जी आहे ते मुंबई महानगरपालिकेला घ्यावीच लागेल. सातत्याने 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही तऱ्हेचे लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि त्यामुळे आज आयुक्त असतील, राज्य सरकार आहे, हे त्याला जबाबदार आहे, हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल. आम्ही काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय केलं हे विचारण्यात प्रत्येक पक्ष मश्गूल असल्याचं दिसलं. राजकारण करू नये असं म्हणत प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप करत राहिला. मला वाटतं की आपण बघतात मी पुन्हा सांगतो की कुठेही ट्रॅफिक थांबलेले नाहीये. काही ठिकाणी थोडंफार पाणी थांबलं कारण इतका विक्रमी पाऊस होतोय, एवढा पाऊस अचानक एका वेळेला येतोय, काही तासात येतोय, त्यामुळे हे होणार आहे. ते मला वाटतं तुमच्या ताब्यामध्ये एवढी वर्षी मुंबई होती, मग तुम्ही काय केलं त्यावेळेला तर काय हाल सोचले लोकांनी, किती पाण्यामध्ये लोकांना जीव गमवावे लागले, गाड्या वाहून गेल्या, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचं राजकारण न करता मुंबईकरांना दिलासा कसा देता येईल, यातून आपल्याला सर्व व्यवस्थित सुरळीत सगळे मार्ग कसे काढता येईल यासाठी आपण प्रयत्न करावे. पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत, मात्र लवकर आलेल्या पावसामुळे राजकीय पक्षांच्या प्रचाराला मात्र लवकरच सुरुवात झाल्याचं चित्र आहे. आता पावसाचे नवे विक्रम प्रस्थापित होतात की राजकीय आरोप प्रत्यारोपांचे, हे चित्र हळूहळू स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.